सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण घरात लक्ष्मी माता का टिकत नाही, घरात गरिबी का येते, नेहमी आर्थिक समस्यांचा सामना का करावा लागतो, या सर्वांची कारणे पाहणार आहोत. प्रत्येकाला मोठे व्हायचे असते, कष्ट करून प्रयत्न करून धनसंपत्ती मिळवायची असते. पण काही वेळेस काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र कितीही कष्ट केले, कितीही धन कमावले तरीही ते टिकत नाही. पैसा कुठे येतो व कुठे जातो हे काही समजत नाही. प्रयत्न तर चालूच असतात, पण त्या प्रयत्नांना यश काही मिळत नाही. तर असे हे का होत असेल? तर त्यासाठी काही गोष्टी असतात, काही कारणे असतात, ज्यामुळे घरामध्ये अलक्ष्मी वास करते, नकारात्मकता वाढत जाते. तर घरामध्ये गरिबी का येते, नेहमीच आर्थिक समस्यांचा सामना का करावा लागतो, या सर्वांबद्दलची माहिती आज आपण सविस्तर पाहूयात. प्रत्येकाच्याच आयुष्यात गुरु ग्रह मजबूत असणे फार जास्त महत्त्वाचे असते. जेव्हा गुरु ग्रह मजबूत होण्यासाठी काही विशेष उपाय देखील करायचे असतात, तर ते उपाय देखील करावेत. पण त्याचबरोबर गुरुवारी कधीही झाडूची खरेदी करू नये. झाडूला लक्ष्मी मातेचे स्वरूप मानले गेले आहे. त्यामुळे तो कधी खरेदी करावा व कधी नाही हे नेहमी लक्षात ठेवावे. असं म्हणतात की जेथे अस्वच्छता असते तेथे लक्ष्मी माता कधीच वास करत नाही. त्यामुळे घरातील स्वच्छतेकडे नेहमीच लक्ष द्यावे. घरामध्ये जाळे, कोष्टके, झुरळ होणार नाही याची नेहमीच काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे घरामध्ये कधीही अडगळीचे सामान, वापरात नसलेल्या वस्तू, त्याचप्रमाणे तुटलेल्या फुटलेल्या वस्तू देखील घरामध्ये कधीच ठेवू नयेत. तर त्या वेळच्या वेळी घरातून बाहेर काढाव्यात. ही गोष्ट स्वयंपाकघराला सुद्धा लागू होते. स्वयंपाकघरामध्ये तर अन्नपूर्णा माता वास करत असते. म्हणूनच तेथे सुद्धा तुटलेल्या वस्तूंचा वापर करू नका. स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवू नये. तर नेहमी स्वच्छता ठेवावी. कारण अशा गोष्टीमधून, अशा वस्तूमधून नकारात्मक ऊर्जा ही वाढतच जाते व सकारात्मकता कमी होत जाते. परिणामी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. प्रत्येक घरात देवघर असते, पण ते फक्त असून काहीच उपयोग नाही. तर त्या देवतांची रोज पूजा, पाठ, दिवा, आरती ही झालीच पाहिजे. तरच त्यांचे दैवत्व काम करेल. तेथील सकारात्मक लहरी, सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. म्हणून रोज देवपूजा ही झालीच पाहिजे. म्हणजे मग देवसुद्धा नेहमी प्रसन्न राहतील. आणि जसे आपण रोज अंघोळ करतो, स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करतो, तर देवांना तसेच ठेवून देणे बरोबर नाही. तसेच जे नोकरी करतात, ज्यांना अगदीच खरोखरच वेळ मिळत नाही, त्यांनी देवपूजा नियमित करण्यासाठी तर त्यांनी कमीत कमी रोज देवांची फुले तरी बदलावीत. दिवा, अगरबत्ती तरी नक्कीच लावावा. कारण या गोष्टींसाठी अगदीच 5 मिनिटे लागतात. तर हे जरूर करावे. व ज्यांना शक्य आहे व ज्यांना वेळ आहे त्यांनी मात्र रोज न चुकता देवपूजा ही करावीच. त्यामुळे देवांशी एक प्रकारचे नाते तयार होते. देवांची घरावर कृपा राहते व लक्ष्मी माता सुद्धा नेहमी प्रसन्न राहते. सकाळची वेळ जशी देवपूजेसाठी महत्त्वाची असते, तशीच सायंकाळची वेळसुद्धा लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ असते. म्हणूनच या वेळेमध्ये कधीही घरामध्ये झाडू मारू नये, केरकचरा काढू नये, वादविवाद, भांडणे, अपशब्द या वेळेत करू नयेत, बोलू नयेत. तर वातावरण या वेळेत नेहमी प्रसन्न ठेवावे. म्हणजे मग लक्ष्मी मातेचे स्वागत सुद्धा प्रसन्नतेनेच होईल.
त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेत आपल्या घरातील साखर, दूध, दही, पैसे अशा लक्ष्मीकारक वस्तू बाहेरील कोणासही देऊ नयेत. त्यामुळे घरातील सुख शांती निघून जाते. लक्ष्मी माता देखील या गोष्टीमुळे नाराज होते. असे म्हणतात की पैशांचा अनादर केला, पैशांचा गर्व केला तर लक्ष्मी मातेची अवकृपा होते. असे म्हणतात की लक्ष्मी चंचल आहे. म्हणूनच कधी एका गरिबाला श्रीमंत आणि एका श्रीमंताला गरीब कधी करेल हे सांगता देखील येत नाही. म्हणून तुमच्याकडे जे काही धनसंपत्ती आहे त्याचा कधीही अपमान करू नका. पैसे कमी आहेत म्हणून नाराज, दुःख करून घेऊ नका. किंवा पैसे खूप आहेत म्हणून देखील गर्वाने राहू नका. कारण या दोन्ही गोष्टी विनाशाचे कारणच आहेत. म्हणून नेहमी पैशाचा, लक्ष्मी मातेचा मान ठेवा. गरिबांना दान धर्म करा. कारण दान केल्याने ते वाढते. पण दान हे नेहमी गुप्तच ठेवावे. त्याचे भांडवल कधीच करू नये. लक्ष्मी मातेची सेवा, भक्ती करण्यासोबतच चांगले कर्म व प्रामाणिकपणे काम नेहमी करण्यावर भर द्या. म्हणजे मग लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही आणि गरिबी घरात सुद्धा कधीच टिकून राहणार नाही, जेव्हा लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर असेल. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.